झाला का सौदा? पाचही बी 4 खपले का? बरं. नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम.एच. 29 या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आपण आज आलो घाटंजी बैल बाजार इथे. यात्रेनिमित्त बैल बाजार भरलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट करून नक्की सांगा बाजार कसा भरला तो. नमस्ते भैया, नाव काय दादा आपलं? बरं, मग आता घाटंजी बाजारमध्ये तुम्ही यात्रेसाठी बैल जोड्या आणल्या नाही का? आणि एरवी कुठं असते आपले बाजार जोड्या? घाटंजी आर्णी पुसत नाही का? सेलकर जोडी आहे, कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री नाही का? मागे लिहून देऊ आपण विक्री चिठ्ठीवर, बैलाला मारला तर वापस घेऊ. बरं बरं, काय किंमत होईल जोडीची मग? याची किंमत सांगता आपण 2,10,000. 2,10,000 रुपये. बरं बरं, मग 2,10,000 नाही का? बरं, हे समोर जोडी जातं मग? हे याची फुल कामाची गॅरंटी. जातीन कोणती आहे? जातीने गावरानच आहे. हां, म्हणजे क्रॉसिंग मध्ये आहे. क्रॉसिंग मध्ये नाही का? हो. आणि एक क्रॉसिंग मध्ये येते आणि एक प्युअर गावरान. बरं बरं, कामा गिमाल कशी आहे मग? हे खूप असते, कामाला चांगले आहे. बरं, काही मारते गिरते? काय किंमत सांगायची वेळेची? हां, 2.5 लाख रुपये. बरं, व्यवहारात कमी जास्त बसल्या. कमी जास्त होईल नाही का? बरं बरं, ठीक आहे. लकडी म्हटलं का? लकडी म्हटलं. हे कसे 6-7 आहेत? बरं, हे गावरान आहे का? बरं, मग कामा गिमाल कशी आहे? एक नंबर. बरं, काही मारते गिरते? काहीच नाही. मग याची किंमत काय होतं सांगायची? 2.25 लाख. व्यवहारात कमी जास्त होईल? हो. बरं, ठीक आहे. समोर हे गोरे दादा? 6-7 आहेत. कामा गिमाल चांगले? बरं, मग काही मारते गिरते? काहीच नाही. मारलं बिरलं कोणाला, काही बायाले, माणसाले, लेकराले कोणाला मारलं तर आपले बैल आपल्याला वापस. बरं बरं, मग याची किंमत काय सांगायची? बरं, ठीक आहे. याची किंमत काय सांगायची? 1,05,000. व्यवहारात कमी जास्त होईल? बरं बरं, ठीक आहे. आता हे जोडी दादा चालू आहे ते? हे कसं काय दाताला कसे आहे? 4-6. हे कामाला कसे आहे मग? कामाला चांगले आहे. मग याची किंमत काय सांगायची? हां, 2.25 लाख रुपये. व्यवहारात कमी जास्त होईल? बरं, हो ना. लकडी म्हटलं का? लकडी म्हटलं. ते 4 जातात नाही का? कामाला चांगले आहे. बरं, काही मारते गिरते? काहीच नाही. बरं, काय किंमत काय सांगायची याची मग? 1,70,000 रुपये. ठीक आहे दादा, व्यवहारात कमी जास्त होईल नाही का? हा एकटाच आहे का? 4 दात. बरं, याची किंमत काय सांगायची? हां, 1,15,000 एकट्याची. 1,55,000 का जोडीची? असं का? तो एकटाच आहे का मग? बरं, 1,55,000 जोडीची किंमत. ठीक आहे दादा. हे गोरे? 2-4 दात नाही का? कामा गिमाल पक्की आहे? मग या जोडीच दादा किंमत काय सांगायची? हां, 1,10. आणखी हे समोरचे जोडे आपल्याच आहे का? पूर्ण दावणच आपले नाही का? हे गोरे कसे आहेत दाताला? 2 दात अवतात. 2 अवतात आहे का? बरं, कामाला लावले का दोन्ही? कामाला लावून आहे. मग याची किंमत काय सांगायची? एकाची समजा. हां, 65. आणि पांढऱ्याची? 65. ठीक आहे दादा. ही जोडी दाती आली का? हां, कामाला चांगले आहे का?
बरं मोठे बैल आहेत आता काही मारती गिरते काय काहीच नाही, मारत नाही, काही नाही, काही नाही. काय चांगले शांत आहे का मग? एक नंबर. बरं याची किंमत काय सांगायची मग? याची हां याची किंमत 3 लाख. 3 लाख रुपये. बरं ठीक आहे. समोरचे दाखवा. हा एकटा आहे. हा एकटाच आहे हो. का? हा दाती कसं आहे? हा 6 दात आहे. 6 दात. हो, कामाला चालू आहे. चालू आहे फक्त. बरं काही मारती गिरते? काहीच नाही. काय किंमत होईल याची? 85. 85 सांगायची किंमत. हो व्यवहारात कमी जास्त होईल. हो होते. बरं हा दोन दादा. एकटाच आहे का हा बी? हो कामाला चालू आहे हा बी? हो चालू आहे. बरं याची किंमत दादा? याची 65 सांगतो दादा. 65,000 रुपये. हो व्यवहारात कमी होईल. ठीक आहे. हा गोरा दादा हा गोरा. जोडी आहे काय? हे एकच आहे. बरं मग ह्या दाती कसं आहे? एकटा आहे. 6 दात. 6 दात. कामा किंमत चांगला आहे. एक नंबर. बरं याची किंमत काय सांगायची? याची 75. 75,000 रुपये. आणि हे जोडी दादा दाताल कशी आहे? 4 दात. 4 दात. हो आणि कामा किंमत चांगली आहे. चांगली. बरं जोडीची किंमत दादा? 1,75,000. भैया लकडी म्हटलं का? हा एकटाच आहे का? आणि कामा किंमत लावेल आहे. हो बरं तर मग याची किंमत काय सांगायची? 60,000. हो कमी जास्त होऊन जातं. व्यवहारात कमी जास्त होईल नाही का? हो ठीक आहे सर. हे जोडी हे दाताल कशी आहे जोडी? 1,04,000 आहे. 4 कामा किंमत चांगली आहे. हो चालेल. जोडीची किंमत काय सांगायची? 2.25 लाख रुपये. ठीक आहे. हे गोरे दादा कसे आहे दाताला? हां दाताला कसे आहे? 6 कामा किंमत पक्की आहे. पक्की गॅरंटी. बरं मग याची किंमत काय सांगायची? याची 2.5 लाख रुपये. व्यवहारात कमी जास्त होईल. हो कमी जास्त होऊन जातं. बरं ठीक आहे. हे मोठे गोरे मग हा मोठं. गोरे तर सुपर आहे होय. हो एक नंबर आहे भाऊ. कसे आहे दाताला? एक नंबर गोरे. 6 भाग गोरे आहे दोन्ही. हां हां. आणि दाताला कसे आहे मग? ते 6 दात. 6 कामा किंमतची पूर्ण खात्री. पूर्ण पक्की. बरं काही मारते गिरते? काहीच नाही, काहीच नाही. मग याची किंमत दादा काय सांगाय? बरं व्यवहारात कमी जास्त होईल. हो होते भाऊ. ठीक आहे. आणि बारकी गोरी आपल्याचे का? हा वासरा आहे. हे काय अवधात आहे का? हे अवधात वासरा आहे. बरं हे जोडी मग काही कामा किंमत शिकवली का नवीनच? रिंगले चालू आहे. रिंगले रिंगील चालू आहे हो, का? पक्के. बरं याची किंमत दादा काय सांगायची? याची असं सांगतो भाऊ. 65,000 रुपये. हो व्यवहारात कमी जास्त होईल. हो होते. बरं दादा म्हणजे पूर्ण आपल्याकडे आज 32 जोड्या आहे नाही का? हो बत्तीस. आता हे यात्रा किती महिनाभर चालते? नाही 15 दिवस चालते. 15 दिवस चालते. 15 दिवस. बरं ठीक आहे. मग हा आपली रावटी आहे. ही आपली रावटी नाही का? ते माला काय मोठे माला. बरं बरं. हा मोठे माला काय बांधले. हे पूर्ण म्हणजे 15 दिवसाचं पूर्ण सामान वगैरे इथं आहे नाही का आपलं? सगळं. चारा विरा. हो सगळं सगळं भाऊ. काकाजी आपलं नाव काय काय? बरं बरं मग आपली दावण पुसद आरणी दिग्रस हां इथंच असते का? बरं मग हे जोड्या जे आहे पूर्ण आपल्या खरेदीसाठी एखादा मोबाईल नंबर सांगा आपल्याला खरेदीसाठी. घ्या ना. 90 90 11 11 38 38 26 26 16. 16. हो. ठीक आहे दादा धन्यवाद. हा ठीक आहे. मस्त दावण आहे आपली मोठी बैल आहे. म्हणजे बाजारामध्ये आपले दादा भेटले. दादा नाव सांगा आपलं एकदा. विनोद जाधव. विनोद जाधव भारत भारत तांडा तांडा. अकोला बाजार जवळचं गाव आहे दादा. बाजारपेठ. आणि कुणाला बैलाचे पुरं सिंग वगैरे काढायचे असेल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला. 74 98 74 98 86 86 04 96. 0496. हो तर हा दादाचा नंबर आहे. हो हो आपण दादाला कॉल करू शकता. कॉल करू शकतो. जवळपासच्या गावात आपण जातो नाही का? हो जवळपासच्या खेड्यावर जातो आपण. काकाचं नाव काय? राजू राठोड. राज्य राठोड. बरं बरं. काका कुठले? घाटाना लोणी घाटाना. बरं, खरेदीसाठी आले का कसं काय? नाही शिंग बनवते ते. काका शिंग म्हणते का? हो दोघंही बी आहो. बरं बरं मग काकाचाही नंबर सांगून द्या. नंबर सांगू दे. 98 34 98 34 41 41 78 78 45. 45. म्हणजे आसपास कोणाला खुरं सिंग हो बनायचं हो असेल हो तर फोन जाऊ केला तरी. शकता. हो फोन लावला तरी आपण येऊ शकतो. बरं बरं ठीक आहे दादा धन्यवाद. धन्यवाद. हां नमस्कार काका. काका आपलं नाव सांगून दे एकदा. गोपाल सारबंदे. आणि गाव कोणतं आहे दादा? मांजरडा. बरं तर मित्रांनो हे काका आहेत. मागच्या वर्षी मी बाजारमध्ये आलो आणि काकालाच भेटलो होतो. तेव्हापासून काकाचा ते आपला मुलगा आहे ना आकाश भाऊचा नंबर आहे आपल्याकडं. कालही आकाश भाऊन फोन केला होता यात्रा आहे म्हणून. तर आज यात्रेमध्ये आलो आपण. काका भेटले पुन्हा इथं.
तर काका यात्रा आपली आता किती दिवस चालते? महिना म्हणजे 15 दिवस हे 15 शिमग्यापर्यंत. शिमग्यापर्यंत. म्हणजे शिमग्यापर्यंतचा पूर्ण चारा पाणी तुम्ही या ठिकाणी आणलं बैलाचं. हो. तर मग आता यावर्षी बैल किती आणले काका आपण? यावर्षी 18 बैल आणले. 18 बैल आणले नाही का? आणि मागच्या वर्षी जे बैल आपण आणले होते शेवटपर्यंत मग पूर्ण विकले का ते? हो पूर्ण विकते नाही का? बरं. तर मग आता एकदा बैल आम्हाला दाखवा आता कोणते कोणते आहे तुमचे ते. हा, तर बैलाबद्दल थोडक्यात दादा सांगा एकदा कसं काय दाती किती? फक्त काढी नका लावू दादा. हे जोडी कशी आहे? 6-7 दात आहे का? बरं. आणि कामा किंमत चांगली आहे का मग? बरं. काही म्हणजे असं मारते गिरते लेकरायला पाहायला? कामाची न मारण्याची पूर्ण खात्री नाही का? बरं काका, मग याची किंमत काय होईल? 1,30,000 रुपये किंमत सांगता. व्यवहारात थोडं काही कमी जास्त होईल नाही का? बरं. मग हे जोडी कसं काय तर? 4-4 दात गोरी नाही का? हो. बरं. कामा किंमत चालू आहे चांगले? चांगले आहे ना? बरं. याची किंमत मग काका? 1,40,000 रुपये नाही का? व्यवहारात काही कमी जास्त होईल? बरं काका. हे जोडी काका मग कसं काय दाती? हे 6 आहे दोन्ही 6-6. कामा किंमत पक्की आहे? कामाला एक नंबर. आणि काही मारते गिरते? नाही मारत गिरत नाही. बरं. मग या जोडीची किंमत काय सांगायची? या जोडीची किंमत 1,10,000 रुपये किंमत सांगायची नाही का? व्यवहारात कमी जास्त होईल? आणि हा पांढरा एकटा आहे का जोडी आहे? नाही एकटाच आहे. दाती कसं आहे? दाती 4 दात. कामाला लावलेला आहे? कामाला लावलेला आहे. बरं. याची किंमत काय सांगायची पांढऱ्याची? पांढऱ्याची 45,000 रुपये. 45,000 रुपये नाही का? आणि हा तांबडा एकटाच आहे का? एकटाच आहे. तो दाताला कसा आहे? दाताले 4 दात. 4 दात आहे. कामा किंमत चांगला आहे? कामाला एक नंबर. बरं. बैल जर असं मोठा वाटते, असं काही मारते गिरते का लेकरायला बायाला? शांत आहे? एकदम शांत आहे. बरं. मग याची किंमत दादा? याची किंमत 80,000 रुपये. 80,000 रुपये किंमत सांगायची नाही का? व्यवहारात कमी जास्त होईल? कमी जास्त. बरं. हे जोडी मग काका? हे भोंडे हां. हे 4 दात आहे. 4-4. हो. कामा किंमत पक्की आहे? कामाला पक्की. बरं. काही मारते गिरते? नाही मारत गिरत काहीच नाही. मग जोडीची किंमत काय सांगायची? या जोडीची 41. 1,40,000 रुपये. हो व्यवहारात कमी जास्त होईल? हो. बरं ठीक आहे. हा एकटाच आहे का तांबडा? नाही जोडी नाही. हे जोडी आहे का त्याची? हो. बरं. बरं. हे जोडी मग दाताला कशी आहे? हे 2 दात. 2 दात. हो कामा किंमत चांगली आहे? हो. बरं. दिलेली आहे पक्की आहे. काही मारत गिरत तर नाही ना? नाही. मग या जोडीची किंमत काय काका? हे 6 लाख रुपये. 1.25 लाख रुपये किंमत सांगायची? हो व्यवहारात कमी होईल? हो. आणि हे समोरची जोडी? हे बी तशीच आहे. 2 दात. 2 दात आहे. हो. किंमत काय सांगायची याची? याची 6 लाख. 1.25 लाख. हं. बरं. हा धामणा एकटाच आहे का मग? एकटाच आहे. याची किंमत काय सांगायची? याची 55,000 रुपये. 55. दाती कसा आहे? दाती 2 दात. 2 दात. हो कामा किंमत चांगला आहे? चांगलं. बरं. काका मग हे जोडी? हे 4 दात आहे. 4-4. कामाला चालू आहे? हो कामाला. याची किंमत काय सांगायची मग याची? याची 75. 75,000 रुपये. तर ठीक आहे. अशा आपल्याकडे अगदी 18 जोड्या म्हणजे नाही का? 18 जोड्या. काका मग आपला खरेदीसाठी मोबाईल नंबर सांगून दे. 83 0 88 55 15 7. आपण नातो आहे का आपला? बाजारमध्ये आला का? बरं. ठीक आहे काका, मग धन्यवाद. हा हो. नमस्कार आकाश भाऊ. हो. आपल्याला आकाश भाऊनच फोन केला होता यात्रा आहे म्हणून. आता या ठिकाणी आलो आपण. आकाश भाऊची दावण आहे पूर्ण. आहे मोबाईल नंबर वगैरे घेतला आम्ही काकाकडून. तर ठीक आहे मग आकाश भाऊ, धन्यवाद. हा मधात उभा राहा. असू नको. नाव घेऊ सगळं सांग. काय दादा नाव काय आपलं? इलाज भैया. बरं. गाव कोणते? कोपरी. आणि मग हे आपली यात्रेमध्ये दावण आहे नाही का? तर हे दादा गोरे दाती कसे आहे? 4-4 आहे का? आणि मग कामा किंमत चांगले आहे? काही मारते गिरते? किंमत दादा काय सांगायची जोडी? 2,51,000. बरं. काही व्यवहारात समोरासमोर आल्यावर काही होईल कमी जास्त नाही का? आणखी हे सर्व जोड्या आपल्याच आहे का? दाखवून द्या ना हे जोड्या. या ना इकडे.
दाती आले ताती आले का दादा? कामा गिमाला चांगले आहे? कामाला चांगलं देतो. बरं. बैल म्हणलं मोठे आहे, काही मारती गिरते का? काहीच नाही. बैल शांत आहे. हो मग याची किंमत काय होईल जोडीची? 1.5 लाख रुपये किंमत सांगायची. व्यवहारात कमी जास्त होईल. दादा आपलं नाव का सांगून दे एकदा. राजू चव्हाण. हां दादाचं? सुनील चव्हाण. हां आपलं गाव कोणतं आहे? माझं गाव अंजी नाही. हां आर्नी जवळ. बरं बरं. आणि मग आता हे समोरची जोडी आहे काय? हो हे सगळे बस दादा. काय किंमत सांगायची आहे जोडीची? 90 दाताल कशी आहे जोडी? आले दाती. ताती आले का? कामा गिमाल पक्की आहे? हो 90,000 किंमत सांगायची नाही का? बरं दादा ठीक आहे. हे जोडी दाती आली का मग? नाही 6 सहा आहे. हो कामाला चांगले आहे? कामाला काही मारते गिरते? काहीच नाही. किंमत काय सांगायची जोडीची? याचे 2.21. 2,21,000. बरं ठीक आहे. हे तर मस्त आहे रंगातनी बैल. हे दादा जोडी कशी आहे दाताली? 6 सहा. कामा गिमाला चांगले आहे? हो बरं. बैल असे म्हणजे रगेल वाटते, काही मारते गिरते का? काहीच नाही. शांत आहे बैल. मग याची किंमत काय सांगायची जोडीची? 2.51. 2,51. व्यवहारात कमी जास्त होईल. हो बरं ठीक आहे. हे गोरे दादा? 4-6. 4 आहे. बरं बरं. कामा गिमाला लावलेले आहे? हो मग याची किंमत दादा? 1.51. 1,51. 1,51. व्यवहारात कमी जास्त होईल. हो हां हे धामणे गोरे दादा? 4. 4. कामाला चांगले आहे? बरं. मोठे गोरे आहे मस्त. काही मारते गिरते का? काहीच नाही. बरं. मग याची किंमत दादा? 2,21,000. 2,21,000. समोरचे हे गोरे जोडीचे काय? दाताल कशी आहे जोडी? 4. हो दादा. दादा आपलं नाव काय दादा? बरं गाव कोणतं आहे? मग आता काय खरेदीसाठी आली का? बरं ठीक आहे दादा धन्यवाद. हां मग हे कसं म्हणलं 4. कामाला पक्की आहे? आणि काही मारते घेते? आता या जोडीचा सौदा चालू आहे का? पाहते का? कसं काय दाताला अवधात आहे वाटते? अवधात 2 दात. दादा मग काय किंमत होईल सांगायची या जोडीची? 2,51,000. 2,51 सांगायची किंमत नाही का? आता व्यवहार होईल त्याचा काय? हां हा गोरा एकटाच आहे का? याला जोडी आहे का एकटाच आहे? मग कामाला लावेल आहे का? नाही हो कामाला आहे चालू. कामाला चालू आहे. काय किंमत सांगायची याची? 71. 71,000 रुपये. हे तर लयच भारी दिसायला तर एकच नंबर आहे. 4 दात व्हावं लागला. 4 दात होते का? हो कामाला सुरू आहे? चालू आहे. बरं याची किंमत दादा? 81. 81,000 रुपये. बरं एक नंबर आहे पण हे अंगात. ठीक आहे दादा. ही जोडी कशी आहे दाताला? अवधात 2 दात. याची काय किंमत आहे मग? याची 2 लाख. 2 लाख रुपये. कामाला सुरू? हो बरं हे गोरे? हे दोन्ही अवधात. अवधात का पुन्हा आहे. शिकून नाही का? नाही. मग याची किंमत काय सांगायची? 60,000. 60,000 रुपये. व्यवहारात कमी जास्त होईल ना? हो कमी. आपण जे किमती सांगितल्या व्यवहारात कमी जास्त होईल नाही का? हे 2 दात. 2 दात कामाला सुरू? कामाला. बरं याची किंमत दादा काय सांगायची? 95,000 रुपये. बरं. आणि हे गोरे दादा? हे 2 दात 4 दात. 2-4 कामाला सुरू आहे? कामाला हो एक आहे एक नाही लाईनवाला नाही. बरं किंमत काय सांगायची? याची 75. 75,000 रुपये. ठीक आहे दादा. भरपूर जोड्या आपल्या दावणमध्ये. हो एक आपला मोबाईल नंबर सांगून द्या खरेदीसाठी. राजू चव्हाण. हां मोबाईल नंबर आहे 84 59 60 हां 62 20. 84 59 60 62 65 20. आणि मग आपलं गाव कोणतं मला एकदा सांगा? आर्नी जवळ हेटी. आर्नी जवळ हेटी नाही का? आणि आता हे 15 दिवस आपल्या इथं बैल राहिले. हो याच्यानंतर मग कुठं बाजारमध्ये असते का कुठं? नाही आता इथून झालं की आम्ही घरी मग खेड्यावर जमा करतो. हां बरं ठीक आहे दादा धन्यवाद. आला फोन कुणाचा तर व्यवहारात देऊन टाका बरोबर. हां ठीक आहे दादा.
कडव्यानं का पैसे नाही बा म्हणून, मग 5,000 त्याचे मागपाशी होते ना. दादा एक आपलं नाव सांगून द्या. प्रवीण काकडे, गाव कोणतं त्याचं? पंगडी. पंगडी नाही का? मग आपण आता 5 गोरे आणले नाही का? हो, हे गोर कसं काय जाते? हे 2 दात आहे. 2 दात आहे का? कामाला लागले? हो, कामाला लावलं. काय किंमत असं? इंगिल देतो ना. हां, किंमत काय सांगायची याची? त्याची किंमत भाऊ 25,000 सांगायची. 25 सांगायची. हो, ते खपलं पण भाऊ आता. विकलं का ते? हो, बरं बरं, ठीक आहे. आत्ताच खपलं ते. हे? 21,000. 21 ला दिलं का? हो हो. बरं, चांगलं आहे. हे गोर दादा? हे 2 दात गोर. हे कामाला लागले का? हो, हे कामाला लावून. याची किंमत काय आहे मग? याची वाली 26,000 रुपये. 26,000 नाही का? हो हो. बरं. हे गोर धामणं? हे दामनं गोर 2 दात. 2 दात? हो. कामाला सुरू आहे? हो. याची किंमत दादा? याची 35,000 रुपये. 35 सांगायची. हो व्यवहारात कमी होईल. हो, कमी जास्त होऊन जाईल. आणि हे जोडी हे जोडी 52,000 रुपये. दाताल कशी आहे? हे 4 दात. 4 कामाला चालू आहे? हो, कामाला चालू आहे. बरं, किंमत याची द्यायची सांगून टाका एकदा. हा, देऊ ना हिशोबाने, बरं. कमी जास्त होऊन जाईल याच्यात. हो दादा, एक मोबाईल नंबर सांगा आपला. 73 50 50 73 50 50 69 09. 69 09. हं. ठीक आहे दादा. आता 15 दिवस आपले बैल राहतील इकडे? हो, नाही आता आमचे घरी जाते आज. आज घरी जाते का? हो, पुन्हा बुधवारी? पुन्हा पुढच्या बुधवारी येते. हां हां, हो ठीक आहे दादा. मग आला कोणाचा फोन तर हो हो हो. देऊन टाका. 52 याची 52 किंमत सांगा ना? हो, 52ची जोडीची 4 दात. हो हो, हो. ठीक आहे दादा. मग दादा नाव सांगून द्या एकदा आपलं. रमेश प्रभाकर कुंभारे, बरं बरं. गाव कोणतं आहे? चौकी झाली. चौकी झोली नाही का? आणि जोडी मग आपली दाताल कशी आहे आता? स्वतःला आता नेमकी आली जाते. दाताल या ठिकाणी थोडं मोबाईलचं म्युझिक वाजलेलं होतं, त्या कारणानं आवाज बंद केला. मोबाईल नंबर काकाचा हा आहे आणि किंमत जी आहे ती 1,30,000 रुपये सांगितलेली आहे. तर बघा, कोणाला जोडी घ्यायची असेल, मोठी जोडी आहे, शेतीच्या कामासाठी चांगली जोडी आहे. 098701. ठीक आहे दादा, धन्यवाद. हा, 95ची मागणी झाली. हां हां. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव दादा? नंदू श्रावण सातपुते, गाव कोणते? चौकी. बरं. मग हे गोरे आपले नाही का? हो, दाताल कसे आहे ते गोरे? झाले. दाताल झाले का? हो, आणि कामाला कसे आहे मग? कामाला चांगले आहे ना. काही मारते गिरते काही? नाही मारत. मग किंमत काय सांगायची? 1,10,000 सांगायची. 1,10 सांगायची. हो. व्यवहारात कमी होईल. होईल ना कमी. बरं, गोरे पाहतो एकदा. किती म्हणताय? दादा इकडून मोबाईल नंबर सांगून द्या आपला. 99 21 99 21 66 66 63 63 02. 02. ठीक आहे दादा, धन्यवाद. हां. काका एक वेळ तुमचं नाव गाव सांगा बरं. बरं. मग ही जोडी दाताल कशी आहे? दाताल कशी आहे जोडी? शेलकर आहे का? काही मारती गिरती का? मग किंमत काय सांगायची जोडी? 1,70. व्यवहारात कमी जास्त होईल. आणि हे धामणी गोरी बसलेलं आहे ते, हे दाताल कसं आहे? 4 आहे ते 2 आहे. 4 2 कामाला लावली आहे ते. मग त्याची किंमत काय सांगायची त्याची? 31. 31. बरं. आणि हे ढवळे गोरे का? हे अवधात दोन्ही आवतात?
कामाला लावली का? कामाला नाही लावली. जोडीची किंमत काय सांगायची? 1.5 लाख रुपये. मोबाईल नंबर सांगून द्या बरं एकदा. मालकाचा का? बासष्ट 22 73 50 69 62 22. ठीक आहे काका, धन्यवाद. हा दादा, नाव काय आपलं? गाव कोणतं दादा? मग ही जोडी आपली दाताल कशी आहे? 2 दात का? कामा किंमत चांगली आहे. बरं, काय किंमत सांगायची दादा? 1.15 किंमत सांगायची होय. आणि व्यवहारात एकची द्यायची. बरं, मग जोड्या किती आपल्याकडं? हे म्हणजे एकच जोडी आहे का? बरं दादा, मोबाईल नंबर सांगा एकदा. हो ना. शेतकरी काहीतरी आपलं शिवार एम एच 29 म्हणून. हो. 72 18 31 का? 36 57 62. ठीक आहे दादा, धन्यवाद. हा आणखी आहे का जोडी आपल्या? ते मोठे गिट आहे का आपल्या? हे आपलीच आहे का? हे गोरे हे कसे आले? दाताल कसे आहे? 4 कामा किंमत लावला. याची काय किंमत सांगायची दादा? 80,000 रुपये. व्यवहारात कमी होईल. बरं, हे मोठी बैल दादा? हे कसे काय दाताला? दाताला झाले का? बरं, काही मारती घेते का बैल? गरीब आहे. बरं दादा, किंमत काय सांगायची याची? 80,000 रुपये. मग मोबाईल नंबर सांगून दे एकदा. 76 66 96 18 13. ठीक आहे दादा. हे मोठी बैल? हां का? हे कसे आहेत दाती? झाले का? कामा किंमत पक्की आहे? आणि काही मारते का? बरं, किंमत दादा काय सांगायची? 1.15. व्यवहारात कमी जास्त होईल. मोबाईल नंबर सांगा एकदा. 76 66 96 18 13. ठीक आहे दादा, धन्यवाद. गाव कोणतं म्हणलं आपलं? जुली नाही का? बरं. अशा प्रकारचा बाजार आहे मित्रांनो. सर्व व्यवस्था बैलांची या ठिकाणी आहे. चारा मालकाने सोबत आणलेला आहे. पाण्याची व्यवस्था आहे आणि चारा इथं विकतसुद्धा भेटतो. तर आता हे जवळपास 15 दिवस सर्व कास्तकार आणि व्यापारी या ठिकाणी मुक्काम करतील आणि आपल्याकडे असलेले जे काही बैल आहे त्यांचा व्यवहार करतील. तर व्हिडिओ बघा कंटिन्यू. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, नाव सांगा आपलं. प्रफुल्ल वसंतराव भोयर. बरं दादा, गाव कोणतं आहे आपलं? अंजी. अंजी. आणि ही सर्व दावण आपलीच आहे का मग? हो. हे म्हणजे आता घाटांची यात्रेनिमित्त आणली आपण नाही का? हो एरवी दावण असते का आपली बाजारमध्ये? हो. बरं. मग सर्व मोठ्या जोड्या नाही का? हो. मग आता हे समोरची जोडी आहे आपली पांढरे गोरे, हे दाताल कसे आहे दादा? 4 याची किंमत काय सांगायची? 2.10 सांगत आहो. 2.10 किंमत सांगत आहा. हो व्यवहारात काही कमी जास्त होईल याची? हो. बरं, कामा किंमत चांगली आहे? हो. काही मारते गिरते? नाही. बरं दादा, मग हे सर्व बैल आता किती जोड्या आपल्याकडे टोटल? आपल्याकडे येईल 41-42 जोड्या. बरं. आता प्रत्येक जोडीचं म्हणजे किंमत आपण स्पेशल नाही घेऊ शकत एवढी नाही का? हो. पण साधारण किंमत 1 लाखापासून हो. नाही का? 2.5 लाखापर्यंत. 1 लाखापासून 2.5 लाखापर्यंत. हो. आणि बैल 4-6 हो 4-6 जातात. काही कडदात बी आहे का? हो, एखादी जोडी. जास्तीत जास्त 4-6 जातात. बरं दादा, मोबाईल नंबर सांगून दे एकदा आपला. 99 99 70 70 96 96 41 41 56. 56. ठीक आहे दादा, धन्यवाद.
काका मी पुसतच आहे. हो हे म्हणजे बैल बाजारची व्हिडिओसाठी येत असतो मी. हां म्हणजे पुसत दिग्रह सुमरखेड बाजार कंटिन्यू करत असतो मी. आणि या बाजारबद्दल ऐकलं होतं बा, यात्रा असते मोठी. हे यात्रा का हे यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकत असतो का? बरं बरं. आणि हे यात्रा मग किती दिवस चालते? 15 दिवस चालते. कशा निमित्त असते? शिवरात्री निमित्त नाही का? बरं बरं. पूर्ण म्हणजे 15 दिवस बैल इथंच राहते नाही का? चारा विरा त्याचा इथंच. हां काका कसं काय बैल गेले दाखवता का मला? जाती किती सांगता का? जाती किती सांगता का बैल? 6, 4, 5, 2. हे धामणा जोड 6 आहे का? हो 6. कामा किंमत चांगली आहे. चांगले मारते गिरते. नाही. किंमत काय होईल त्याची? त्याची किंमत आहे कमीत कमी 2.5 सांगत आहे. 2.5 लाख रुपये. बरं बरं. म्हणजे जोड्या आपल्या समजा साधारण 1 लाखापासून सुरुवात आहे. सुरुवात 1 लाखाच्या वर. 3 लाखापर्यंत. बरं मोठा बाजार आहे. सगळं जोड्या विड्या तुमच्याकडे म्हणजे सर्वात मोठी धावण दिसते. बैल कुठून जमा करता आहे? बारगाव खेड्यावरची कास्तकारापासले. खेड्यावरची कोणी बारगावच्या बाजारातले. म्हणजे कास्तकाराजवळचे बैल सर्व. याच्यात माल फोटो काढून घ्या. या ना तुम्ही या. हा नाही नाही हे आपलं दादा हे कास्तकारासाठीच होय. आपलं नाव सांगून दे एकदा. बरं ठीक आहे. हे जोडी मग 6-7 आहे ना? ठीक आहे. तर अशा जोड्या आपल्या 6-4 आहे नाही का? बरं बरं. मस्त आहे जोड्या. धावण घेऊन मोठी बैल आहे. या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जोडी पाहण्यासारखी आहे. सुंदर बैल आहे. आणि आजचा पहिला दिवस यात्रेचा त्यानिमित्त म्हणजे नुकत्याच काही जोड्या यायला येत आहेत. बरेच बैल इथं आलेले आहेत. खूप मोठा बाजार आहे. आणि पुढच्या बुधवारपर्यंत म्हणजे जवळजवळ बैल या ठिकाणी येतील जेवढे बाजारमध्ये येत असतात. तर जे बाहेरच्या जिल्ह्यातून लोक पाहतात त्यांच्यासाठी घाटंजी हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष येऊ शकता. नमस्कार मामा. मामा नाव काय आपलं? अंबादास चंदू यादव. गाव कोणतं आहे मामा? आष्टा. हो हो. बरं ते आपले रवी भाऊ जाधव वगैरे कोण नातेवाईक आहे का? भावाची मुलं आहे का? बरं बरं ठीक आहे. तर मग तुम्ही आता घाटंजी बाजारमध्ये दावण आणली नाही का? दरवर्षी आणता नाही का? मग काका किती जोड्या आहे आपल्याकडे आज? 20-22 जोड्या आहे पूर्ण. हा म्हणजे 10-12 जोड्या समजा. बरं ठीक आहे काका. मग हे जे जोडी आपण समोर पाहतो व्हिडिओमध्ये तर हे जोडी दाताल कशी आहे काका? 4-6 आणि बरं बरं. हे मग कामाला लावलेले आहे का? कामाला पक्के आहे. काही मारती गिरती लहान लेकराला बायला? बरं मामा मग किंमत काय सांगायची जोडीची? 2,10,000 किंमत सांगायची जोडीची. व्यवहारात कमी 1,75,000ला देऊन टाकायची. बरं ठीक आहे मामा. हे समोरची जोडीची आहे मामा? भाव तेच. दाताल कशी आहे गुरी? 4-6 किंमत ते सांगायची. 2,10 सांगायची. 1,75,000ला सोडायची. बरं काही कामागिमाची खात्री पूर्ण? ठीक आहे. हे गोरे मामा कामाला लावलेली आहे? बरं मग याची काय होईल किंमत? 1,95,000 किंमत होईल नाही का? व्यवहारात कमी होईल? बरं बरं ठीक आहे. आणि हे गोरे मामा कामाला लावलेले आहे? काही कामाला लावलेले आहे? बरं काही मारती गिरते का मग? बरं ठीक आहे मामा. याची किंमत काय सांगायची मग? 1,90,000 सांगायची. व्यवहारात आल्यावर? बरं बरं ठीक आहे. बरं मामा मोबाईल नंबर सांगून दे एकदा आपला.
77 44 92 58 29. ठीक आहे मामा, धन्यवाद. नमस्कार भाऊ. भाऊ नाव काय आपलं? बरं, गाव आपलं आष्टाच का मग? बरं बरं, ठीक आहे भाऊ. मग हे मागाची जोडी पाहतो आपण. हे दाताल कसे भाऊ? 4 जाती. दोन्ही 4-4. आणि मग कामाला कसं काय? कामाला डवरा पेरणी करू कामाला चालते चांगले? बरं, काही मारते गिरते का? नाही. बरं, किंमत दादा काय सांगायची जोडीची? 1.95 सांगा लागलो दादा. 1.95 किंमत सांगायची. व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल? बरं. मग घाटांची यात्रेमध्ये असते का दरवर्षी आपली धावण? बरं बरं. आज किती बैल आहे मग आपल्याकडं? 6 बैल आहे नाही का? ही जोडी दादा दाताल कशी आहे? 6-7 दात. कामा चांगली आहे? बरं, काही मारते बायाला लेकरायला? याची किंमत दादा काय होईल? 1.65 सांगा लागले. व्यवहारात होईल कमी जास्त? बरं. हे गोरे दादा? 4-6. कामाला लावलेले काय? यांची किंमत काय होईल मग? 1.65 सांगायची किंमत आहे. व्यवहारात कमी जास्त होईल? बरं दादा, मग आपला एकदा मोबाईल नंबर सांगून द्या. 77 96 06 80 83. ठीक आहे दादा, धन्यवाद. हां, गाव आपलं बी आष्टाच नाही का? ते आपले दादा आपलं नाव काय म्हणलं? गाव कोणतं आहे? बरं, हे दावण आपलीच आहे मग? हे दादा मोठी जोडी आहे. दाताला कशी आहे? कडदात आहे नाही का? कामा किंमत चांगली आहे? बरं, काही मारते गिरते का मग? मग जोडीची किंमत काय होईल दादा? 1.15 किंमत सांगायची नाही का? व्यवहारात काही होईल थोडंफार? बरं, हा एकटाच आहे का मग बैल? हा जोडी आहे का बसलेला? हा बरं. ही जोडी मग आली काय दादाला? बरं, याची किंमत दादा? 1.30. हो जोडीची? बरं. या समोरचा हा दाती आला का? याची किंमत काय सांगायची? 75,000 रुपये. व्यवहारात कमी जास्त होईल? बरं दादा. ही जोडी दादा दाताला कशी आहे? 2-4 जोडी आहे का अलग अलग आहे? हो, तर मग हे एकट्याची काय किंमत सांगायची पहिल्याची? 65,000. कामा किंमत चांगला आहे? काही मारत गिरत नाही? बरं. याची किंमत मग एकट्याची? 60,000 रुपये सांगायची. हो, व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होईल नाही का? ही जोडी दादा दाती आली? कामा किंमत आहे का चांगली? काही मारते गिरते? याची किंमत काय सांगायची? 90,000 किंमत सांगायची. बरं. हे गोरं दादा याची किंमत काय होईल? 70 किंमत एकाचीच? याला जोड कोणतं आहे का? ही जोडी आहे? हे नाही? बरं. ते अवधात आहे? त्याची 55. याची दादा? हे कशा दाती? अवधात. याची किंमत काय सांगायची? 80,000. कामाला लावली आहे का ती? अवधात आहे ना? 80,000 किंमत सांगायची. बरं, मग दादा किंवा आपला मोबाईल नंबर सांगून द्या. 96 99 15 16 87. आता म्हणजे यात्रा संपेपर्यंत आपली दावण इथं राहील नाही का? म्हणजे भेटेल इथं समजा आले तर? हो. बाकी मग यात्रेच्या नंतर कुठं असते आपली दावण? बोदडी. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे. आणि आता इथे जे उभे आहो आपण रस्त्याच्या डाव्या साईडला उभे आहो. म्हणजे घाटंजीकडून जेव्हा येतो आपण तेव्हा डाव्या साईडला आपण आता उभे आहो. आणि या ठिकाणचं म्हणजे बरेच बैल आलेले आहे, आणखी यायचे आहे. जे नवीन बैल येतील ते आता इकडेच बांधले जातील, कारण पलीकडची जी साईड आहे ती पूर्ण पॅक झालेली आहे. आणि
या ठिकाणी जे येणारे बैल आहे म्हणजे जवळपास घाटंजी, आर्णी, पांढरकवडा या 2-3 तालुक्यातून बैल या ठिकाणी येत असतात. आणि जे खरीददार येतात ते जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यातून, वर्धा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून आणि आदिलाबाद या ठिकाणावरून या ठिकाणी व्यापारी, कास्तकार जोड्या खरेदी करण्यासाठी येत असतात. हे पाहू शकता तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला जेव्हा आपण घाटंजीकडून बाजारमध्ये येतो, पूर्ण बाजार पॅक झालेला आहे. नवीन बैल बांधायला जागा नाही. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला इथं बैल पाहायला भेटतील. वर्षभर कास्तकार या बाजाराची वाट पाहत असतात. झाला का सौदा? पाचही बी 4 खपले का? बरं. तर मित्रांनो, असं होता आजचा घाटंजीचा बैल बाजार. तुम्हाला नक्कीच जोड्या आवडल्या असतील. खूप जोड्या होत्या, सुंदर सुंदर मोठ्या जोड्या होत्या. आणि बाजारचा पहिला दिवस होता. 15 दिवसाचा बाजार असतो हा. पहिला दिवस होता त्या कारणानं जोड्या आल्या भरपूर, पण जेवढ्या बाजार भरत असतो दरवर्षी तेवढा आणखी आलेला नाही आहे. तर पुढचा व्हिडिओ आपल्याला होईल पुढच्या बुधवारी. पुढच्या बुधवारपर्यंत भरपूर जोड्या बाजारमध्ये येतील. आणि तुम्हाला आजच्या जोड्या नक्कीच आवडल्या असतील. व्हिडिओला लाईक, कमेंट करा. आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही कास्तकार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू भेटतील आणि पुढचाही व्हिडिओ आपल्याला असंच चांगला पाहायला भेटेल, नाही का? तर ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला चॅनलही खूप मोठं म्हणजे वाढवायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद करतो आणि हा व्हिडिओ याच ठिकाणी संपवतो. आता भेटू पुसदच्या बैल बाजारमध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या बुधवारी परत याच ठिकाणी आपल्या घाटंजी बैल बाजारमध्ये. तर ठीक आहे, धन्यवाद.